कल लागते उद्ध्वस्त करायला नाही असं शरद पवारांनी म्हटलंय। शरद पवारांचा कर्जत जामखेडमधून राम शिंदे यांच्यावर हा निशाणा आहे। तर माझ्या आधी मतदारसंघात 6 खात्यांचे मंत्री, पण त्यांचं काम काय, असा सवाल रोहित पवारांनी केला। एमआयडीसीचं होणार, अधिक हातांना काम मिळणार यासाठी कुणी जुने प्रतिनिधी असोत असे असोत त्यांना आनंद व्हायला पाहिजे। पण इथे एमआयडीसी होते म्हणल्यावर त्याला विरोध, त्याच्यासाठी अडचणी, त्याच्यासाठी अडथळे। आज जे काम पहिल्या 2 वर्षामध्ये झालं असतं ते काम करून द्यायचं नाही, हा निकाल काही लोकांनी घेतला आणि त्याची किंमत तुम्हाला लोकांना द्यायला लागली। मला कधी कधी गंमत असते, जे लोक सत्तेत होते, विधिमंडळात होते, पण ज्या भागाचे जनतेने सत्ता दिली त्यांच्यासाठी काहीतरी होत असेल तर त्याला मदत करणं हे तर कर्तव्य आहे। पण कमीत कमी मदत करणं शक्य नसेल त्याचा अर्थ आणलं का? उभं करण्याच्यासाठी अक्कल लागते, उभं केलेलं उद्ध्वस्त करायला अक्कल लागत नाही, आणि हे लोकांना समजलेलं आहे। माझ्या आधी इथं कोण आमदार होतं, मंत्री होते का नव्हते? किती खात्याचे होते? बर सोंडीमध्ये तुम्ही असं काय काम आणलं ज्याचा अभिमान तुम्हाला असावा लागेल? भाषणामध्ये राजकारणासाठी तुम्ही फक्त नावाचा वापर करता आणि मग तुम्ही जेव्हा सत्ता तुमच्याकडे असते 1 रुपया सुद्धा तुम्ही तिथं आणत नाही। आपण सर्वजण विचाराचे वंशज आहोत आणि याच विचाराने आपण सर्वजण तिथं काम करतो, म्हणून आम्ही कुठल्याही प्रकारचा भेदभाव कधी करू शकत नाही।